लवकर लाईन मध्ये आपलं फायनल जसं करत मध्ये लाईन अप करा. बाकी दुतोंडे सरांसोबत सचिन सरांनी आलं तर दुतोंडे सरांना घेऊन या मैदानात. आता तुम्ही पाहुणे किती वेळ थांबणार आहेत मला माहिती नाही, सगळ्यांनीच आलं तर हो चालेल. पुढच्या मॅचला या, मग पुढच्या मॅचला या. ओके. मी मगाशी म्हटलं सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्माचं उदाहरण दिलं, म्हणजे आम्हाला वसई तालुका क्रीडा महोत्सवात नरवीर चिमाजी अप्पा मैदानावर आल्यावर दुतोंडे सरांचं दर्शन झाल्याशिवाय त्या असं वाटत नाही की तो आम्हाला मंदिरातला विठ्ठलच दिसला नाही. म्हणजे आमच्या लेखी हस्तांदोलन करायचं आहे आणि शक्यतो जमलं तर त्यांच्या पायाची धूळ लावा. हे सगळे तुम्हाला शेकाण करतात, हे सगळे दिग्गज खेळाडू आहेत. बाहेरून पण टाळ्यांचा आवाज यायला पाहिजे. सर आणि दोन्ही संघाचे कर्णधार मध्ये येतील. कांबळे सर. हां सर, तुझं वय काय झालं ग? वय काय झालं? आता 19 पण पूर्ण झालेली नाहीये आणि आता महाराष्ट्र पोलीस दलात ती सिलेक्ट झाली आणि तिने काय केले तिलाच ठाऊक नाहीये. हो 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 हो. आणि पालघर जिल्ह्यात तो इतिहास असेल. म्हणजे आज मी मृण्मयीचं नाव घेतोय, पण पुढच्या वर्षी अशा 5 मृण्मयी दिसल्या पाहिजेत मला मैदानात. पुरुषांचं संघाचं नेतृत्व महिला करतायत. आणि नवावीर संघाने टॉस जिंकलेला आहे आणि पहिलं संरक्षण स्वीकारलेलं आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि फक्त इथे मला आणि आपल्याला पाहुण्यांना डिसिप्लिन दिसलं पाहिजे. म्हणजे एकेकाळी आपली जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळाची ख्याती होती वसई तालुका क्रीडा मैदानात, की चंद्रशेखर सर असतील, गवळी सर असतील, सगळेच पंचांनी बाद द्यायच्या अगोदर आपले खेळाडू बाहेर पडायचे. पण आय पी एल आलं, विराटसारखे प्लेयर आले, ते अग्रेशन आलं आणि कुठेतरी त्याला धक्का बसला असं मला वाटतं. पण डिसिप्लिन डिसिप्लिन डिसिप्लिन. हॅलो, कोण आहे?
या अगोदरची झाली मॅच ती राहुल नाईक मॅन ऑफ द मॅच आहे त्या मॅचचा. आणि कैलासवासी गजानन हरक्या म्हात्रे तसेच कैलासवासी सुनंदा कमलाकर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ एक सॅक आणि एक पाण्याची बॉटल प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचला राहुल नाईक. मी लॉसन सरांना विनंती करीन त्यांनी यावं. चिनू, बॅग आणि बॉटल घे. मॅन ऑफ द मॅच आजच्या पहिल्या सामन्यातला. चिनू, चिनू कुठे आहे? मयूर. लॉसन सर मैदान येते ना. हां हां हां. प्रसाद, लॉसन सरांकडे ते. तर आपल्या होणारे प्रत्येक सामने आणि प्रत्येक सामन्यातल्या मॅन ऑफ द मॅचला कैलासवासी गजानन म्हात्रे तसेच कैलासवासी सुनंदा कमलाकर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ एक सॅक आणि पाण्याची बॉटल. ह्या गोष्टी छोट्या असतील पण खेळाडूंना मोटिवेट करणाऱ्या आहेत. धन्यवाद. आणि कुठलीही स्पर्धा म्हणजे मोरल सपोर्ट असेल, आर्थिक सपोर्ट असेल, त्याशिवाय सक्सेस होतच नाही. सचिन सर आणि लॉसन सरांनी आपल्या आत्ताच्या या स्पर्धेसाठी 7,000ची रक्कम दिलेली आहे. धन्यवाद. तर सचिन सरांसोबत अजून भरपूर काही करायचं आहे मला. तुम्ही व्यासपीठावर या, म्हणजे आजच्या या स्पर्धेसाठी तुम्ही उपस्थित राहिलात. धन्यवाद. मग एक या स्पर्धेत उपस्थित राहिल्याबद्दल एक स्मृतिचिन्ह आपणास देण्यात येते. मी दोतोंडे सरांना विनंती करेल की हां. तर सचिन सर म्हणजे वेळात वेळ काढून आला याबद्दल धन्यवाद. आणि आपण योगदानही मोठं दिलं. आणि फक्त यापुढे सचिन सर लॉसन सरांना सन्मानचिन्ह प्रदान करतील. हां हां हां. एकदा टाळ्या होऊन द्या. लॉसन सर पण असतील किंवा सचिन सर. म्हणजे कधी मला कुसुमाग्रजांची कविताच आठवते की पाठीवर हात ठेवून लढ म्हणा. म्हणजे तुम्ही आल्याने असा आमच्या खेळाडूंनाही उत्साह हुरूप येतो.
तर आता तो जो संरक्षण करणारा संघ आहे तो गतवेळचा विजेता, एक चांगली लाईनअप आहे त्या संघाकडे आणि संरक्षण करताना आतापर्यंत त्यांचे गडी बाद झालेले आहेत 6 आणि काली खूप म्हणजे हा इथला प्रत्येक सामना चुरशीचा होतोय. अगदी ह्या खो खो खेळाला चक्रव्यूहाची उपमा दिली जाते. अगदी हा सहसा 9 मिनिटाचा खेळवला जाणारा एक डाव आपण 7 मिनिटांचा खेळ. हां वट 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 गौतम एक मिनटं. ह्या स्पर्धेला उपस्थित राहिल्याबद्दल आपण मान्यवरांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कारही करणार आहोत. सर्वप्रथम आपण मी भरत नाईक यांना विनंती करीन. भरत नाईक आहेत का? भरत नाईक श्री माणिकराव दोतोंडे सरांना सन्मान चिन्ह देऊन आपल्या सन्मान करतील. भरत नाईक देखील त्यांची एक मुंबई पोलीस दलामध्ये 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. सगळे खो खोपटू आणि एक क्रिकेट एक ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून त्यांचंही चांगलं नाव होतं. मला खास हे नवीन पिढीला सांगायला आवडेल की तुम्हाला वाटतं रे आम्हाला चांगलं खेळता येतं, एक काळ त्यांनी गाजवलेलं आहे. तुमच्या लक्षात रोहित शर्मा आहेत, तुमच्या लक्षात विराट कोहली आहेत, पण आणि त्यानंतर मी विवेक सरांना स्मृतिचिन्ह देण्यासाठी सचिन सरांना विनंती करेन. सचिन गोवारी सर म्हणजे आमच्यासाठी लहानपणी आयडॉल होते, कारण ते न्यू इंग्लिश स्कूल संघाचे कॅप्टन होते. म्हणजे मी ते अजून विसरू शकलेलो नाही आहे. त्यानंतर मी संजू सर म्हणजे नवापूरची जी मंडळी दिसतात ना, तर नवापूरच्या गणेश स्मृती क्रीडा मंडळाचा पाया जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळाने घातलेलं आहे. किंवा आमची जी 18ची टीम होती ना, की संजू सर असतील, दत्ता आणि अजून कोण अव्या सर पण आपल्या इकडून खेळलेले आहेत ना. हां म्हणजे त्यांची सुरुवातच इकडून झालेली आहे. तर संजू सरांचं स्वागत करतील शैलेश म्हात्रे. त्यानंतर विजय मेहर सर आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा 14-18मध्ये होतो आणि त्यानंतर हे सगळे शिकून इकडून गेले, पण GS क्लबच्या मॅच आणि जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळाच्या मॅच भारत पाकिस्तान मॅचसारख्या व्हायच्या. आणि ज्या देशांच्या सीमा जवळ असताना त्यांच्यामध्ये कट्टर वैर देखील असतं. तर त्यांचं स्वागत करतील विश्वास सर, विजय मेहर सरांचं. जय बोबाडे सर देखील आहेत. म्हणजे मी एकदा आम्ही सगळे पोलीस दलामध्ये गेल्यावर खूप बिझी होतो, त्यामुळे कुठेतरी आमचा टच सुटला जातो. तर जय बोबाडे सरांचं स्वागत करतील गौतम पाटील सर. जय बोबाडे सरांचं स्वागत करतील. म्हणजे आता हे सगळे डीप सीमध्ये असतात गौतम सर, पण एकेकाळी आम्ही घाबरायचो आहे ना, छडीने मारलेलं आहे यांनी आम्हाला. तर सदा सर असतील. म्हणजे म्हणजे बॅकफूटवरून सचिनने मारलेला कव्हर ड्राईव्ह किंवा स्ट्रेट ड्राईव्ह जेवढा डोक्यात बसलेला आहे, तसा साधारण करत म्हणजे त्यांची कारकीर्द पुढे जॉबच्या दृष्टीने फुलली नसेल, पण त्यांचा ट्रॅप आजही लक्षात आहे. त्यांचं स्वागत करतील अविनाश सर करतील.
मी महेश सरांना बोलवून इकडे या व्यासपीठावर जरा. महेश सर, महेश सर. हो हो. तर गौतम पाटील सरांना स्मृती जीवन देऊन सन्मानित करतील महेश सर. अविनाश मेहर सर रेल्वे पोलीस दलामध्ये आहेत आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे PSO आहेत. आणि विशेष म्हणजे आता वय 48 झालं पण अजून हाफ मॅरेथॉन धावत आहेत 21 किलोमीटर. आणि त्यांचं स्वागत करतील माणिकराव दोतोंडे सर. एकदा अविनाश सरांसाठी टाळ्या होऊ द्या. 48 वय झालेलं आहे आणि अजून 21 किलोमीटरची मॅरेथॉन कधी तुम्हाला रस्त्याला दिसतील. सगळ्या मान्यवरांचे हार्दिक आभार. आणि ही स्पर्धा आपल्याला इथपर्यंत नाही, म्हणजे यापुढचा आमच्या अर्नाळकरांचं स्वप्न आहे की वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाचा लेवलचा महोत्सव आम्हाला या मैदानावर घडवायचं आहे. आणि सगळ्या मान्यवरांचे अनुभव आम्हाला तुमचे पाठीशी लागतील. धन्यवाद. आपण आसनस्थ वाहून घ्यावं. धन्यवाद. विश्वास सर, व्यासपीठाजवळ यायचं आहे.
कल्पेश म्हात्रे जरा गुणतालिका कालचेही सामने कोण जिंकल्यात आणि गुणतालिका अव्वल स्थानावर कोण आहे मी आलोच तिकडे जरा अपडेट घेऊन ठेवा ते. हो. आता सुरू असलेला करंट चालू सामना खरोडा देव आणि नवावीर दोघांची 6-6 समान गुण आहेत. 6-6 गुण झालेले आहेत आणि हाही सामना चुरशीचा होणार यात तिळ मात्र शंका नाही. तर आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यातला दुसरा डाव मृण्मयी म्हणजे जसजशी वेळ चालेल की उत्तरोत्तर जशी स्पर्धा रंगत जाईल तसा प्रेक्षकही खचाखच भरलेले दिसून येतील. कारण मागच्या वेळची मला वाटतं अंतिम सामनाच 1 ते 1:30 वाजता झाला होता आणि संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी भरलं होतं. मृण्मयी म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चांगला पोल होता आणि किती लीलया पदलालित्य म्हणजे पुरुषामध्ये खेळते असं वाटतच नाही. एकदा मैदानात उतरल्यानंतर अगदी याला जत्रा म्हटलं जातं की एखाद्या कन्फ्युजन झालं तर, पण एक तीही कला आहे त्यातून बाहेर पडणं. ट्रॅक फाऊल थोडक्यात बस चावली. सुमित आणि बाद होते ती मृण्मयी. नजर हटी दुर्घटना घटी म्हणजे थोडीशी बेपर्वाई आणि अगदी सेकंद शतांश सेकंदाचा महत्त्व अधोरेखित करणारा हा खेळ. भागेश
क्रिकेट असू द्या किंवा कुठलाही खेळ, म्हणजे ज्या वयात माणसाचं व्यावसायिक करिअर साधारण 30-35व्या वर्षी सुरू होतं आणि त्यावेळी एखाद्या क्रीडापटूचं आयुष्य क्रीडा आयुष्य संपुष्टात येतं. म्हणजे एक भागेशला पण म्हणजे 28-29 पार केलेलं आहे, पण एक प्रचंड मेहनत घेतोय. म्हणजे आजही या टीनेजर मुलांसोबत त्याच तडफेने खेळतोय. एकदा टाळ्या त्याच्यासाठी होऊ द्या. या आधीच्या पहिल्या डावात दोघं समसमान गुण होते आणि नवावीर संघ गतवेळचा विजेता आणि गतवेळचा परफॉर्मन्स ते राखतात का बघूया. आणि मला मी एक नोटीस केलेलं आहे की त्यांचा अजून महत्त्वाचा खेळाडू मैदानातच उतरलेला नाही आहे. मला वाटतं त्यांनी फायनलसाठी राखून ठेवलेलं आहे चिनूला. सिद्धू ओ चांगली डायव्ह सुमितकडून आणि बाद. चांगली डायव्ह होती सुमितकडून. आतापर्यंत संरक्षण करताना नवावीर संघाने 5 गडी गमावलेले आहेत. अत्यंत म्हणजे ज्या पद्धतीने खेळ चाललेला आहे, म्हणजे ह्या नंतरची इनिंग बघायला तर ती रोमहर्षकच असणार आहे. चांगली डायव्ह होती, चांगली उडी मारली होती, चांगला प्रयत्न होता, पण अगदी साधारण केसा इतकं अंतर जरी असलं तरी तो नाबादच. जसं एक चांगल्या कॉर्नरची संधी होती. म्हणजे इकडे प्रॅक्टिस मेक परफेक्ट. इकडे तुम्हाला सराव गरजेचा असतो आणि लक्ष त्या खोवर, त्या प्लेयर्सच्या हालचालीवर. म्हणजे एक ऑब्झर्वेशन हा खो खो खेळाचा एक अविभाज्य भाग आहे. ऑब्झर्वेशन, चपळाई, कंट्रोल, संयम ह्या सगळ्या गुणांची परीक्षा पाहणारा हा खेळ. आणि बाद होतोय. 6 गडी बाद झाले ना. नवावीर योद्धाचे 6 गडी बाद झालेले आहेत मयूर. आणि आता फक्त शेवटची 20 सेकंद राहिलेले आहेत की ज्याला आपण म्हणतो की एक पोल्टन, एक फेरी. आणि पुन्हा दुसऱ्या डावात ही नवावीर संघाने संरक्षण करताना फक्त 6 बळी गमावलेले आहेत. आणि आता संरक्षण करताना म्हणजे खास करून मी म्हणेन की आता जो खरोडादेव योद्धा आहे त्याला संरक्षण करताना त्यांच्या मुलींना जरा महत्त्वाची कामगिरी बजवावी लागेल.
सगळ्यांच्या माहितीसाठी साताऱ्यामध्ये एक असं गाव आहे आणि त्या सातारा गावातले बहुतांश म्हणजे प्रत्येक घरटी एक जण आर्मीमध्ये आहे आणि त्या गावाचंच नाव पडलेलं आहे सैनिक टाकळी म्हणून. म्हणजे हे जर आपण आपल्या गावचं जर योग्य प्रकारे डॉक्युमेंटेशन केलं तर आपल्या अर्नाळा बंदरपाड्याला पोलिसांचं गाव म्हणायला काहीच हरकत नाही आहे. तर आता नव्याने आता महाराष्ट्र पोलीस दलात भरती झालेला विपुल निजाई जो आपल्या मैदानावर कबड्डी खेळून मोठा झालेला आहे. म्हणजे बघा मित्रांनो की तुम्ही फक्त इथे मर्यादित राहू नका, अजून काहीतरी अचिव्हमेंट मोठी करा तर तुम्हाला त्या व्यासपीठावर जायची संधी मिळेल. मी विपुल निजाईला निमंत्रित करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. क्रिकेट खेळायचा तो आणि आमच्याबरोबर म्हणजे शेवटच्या मागून बॉल उचलायला यायचा. म्हणजे लिटरली तो वागताना अक्षरशः शिव्या खाल्लेल्या आहेत त्यांनी माझ्या हातून. म्हणजे इतका ॲक्टिव्ह नव्हता. पण तुम्ही कठोर परिश्रम केलात तर काय घडू शकतात याचं आदर्श उदाहरण चिराग म्हात्रे. म्हणजे अक्षरशः बॉल जरी आणायला की आमचं ते मेंगाट शिंबोरं म्हणतात आम्ही तसा होता. पण तुम्ही मेहनत घेतली तर तोही साथ देतो, त्याचं आदर्श उदाहरण. अजून प्रज्वल तांडेल देखील आहे आपल्याकडे आणि कुठल्याच पोलिसाची कमी नाही आहे. म्हणजे आपल्याकडे कुठला कारागृहात गेला ना तरी जेवण पोचवण्यासाठी आपल्याकडे लोक आहेत. कारागृह पोलीस प्रज्वल तांडेल त्यांनीही व्यासपीठावर यावं. प्रज्वल तांडेल कुठे आहे? हो प्रज्वल, हो. सगळ्या टाळ्या होऊ द्या आणि टाळ्या अशासाठी की या टाळ्या लक्षात ठेवा की आपल्याला पण या व्यासपीठावर यायचं आहे. वीस सेकंदामध्ये 2 गडी बाद झालेले आहेत आणि 7 गडी मारावे लागतील ते नवावीर संघाला. बघूया, हिने 1-1.5 मिनटं काढला तरी पुरेसे आहे. निशिकांत किणी यांचं मैदानात आगमन झालेलं आहे आणि संजीवनी हॉस्पिटलमध्ये म्हणजे एखादा सर्वसामान्य माणूस पण कशी झेप घेऊ शकतो हे कळंब गावात गेल्यानंतर त्याचा बंगला पाहिल्यानंतर येईल. पण एवढं होऊन सुद्धा पाय जमिनीवर कसे ठेवायचे हे निशिकांत किणी यांच्याकडून शिकून घ्यावं. म्हणजे मी लिटरली 7वी-8वीला असेल आणि ह्या मैदानावर अंडरआर्म स्पर्धा खेळल्या जायच्या आणि त्यांच्या क्षेत्ररक्षणाचा मी चाहता होतो. निशिकांत किणी यांनी व्यासपीठावर यायचं आहे. भीमसेन मेहर असतील, अजय म्हात्रे असतील, म्हणजे मुंबई पोलीस दलामध्ये आणि याच मैदानाने घडवलेले आहेत. हे वारंवार मला सांगावं का लागतंय की आज इथली माती घेऊन घरी जा आणि ठेवा. अरे नाही, आम्हाला पण असं काहीतरी बनायचं आहे. इकडे पोलिसांची कमी नाही, प्रत्येक घरटी पोलीस सापडेल तुम्हाला. आतापर्यंत 2 मिनटं 20 सेकंदाचा खेळ झालेला आहे आणि जवळपास 4.5 मिनिटांचा खेळ बाकी आहे. या स्पर्धेत राहायचं असेल तर खराडो विरुद्धला सामना जिंकावाच लागेल. अजून त्यांचा सुमेध, म्हणजे सुमेध फक्त खेळतच नाही आहे, म्हणजे मृण्मयीला घडवण्यामध्ये पण सुमेधचा फार मोठा वाटा आहे. सगळे टीनेजर्स काल महिला खेळूंना घडवण्यामध्ये.
3 मिनिटं झालेली आहेत. बोल. अजून साधारण 3.25 मिनिटांचा खेळ बाकी आहे आणि हाटीतटीचा सुमेध आहे. तोपर्यंत खरोडादेव योद्धा निश्चिंत असणार आहे, कारण मोठ्या स्पर्धातला दबाव सहन करण्याचा अनुभव, प्रचंड अनुभव त्याच्या पाठीशी आहे. सॉलिड पोल मृण्मयीकडून. मृण्मयीला पण कधी मी खोटं अपील करताना नाही पाहिलं. हो 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 हो. जवळपास 4.25 मिनिटांचा खेळ बाकी पूर्ण झालेला आहे. एक चांगला आव्हान खरोडादेव योद्धाने निर्माण केलेले गतविजेत्या संघासमोर. टाळ्या फक्त मैदानाच्या एका साईडनेच ऐकायला येतात. सगळे आपले खेळाडू टाळ्यांनी प्रोत्साहन करा आपल्या खेळाडूंना. चांगलं शूट आणि पोल्टन होतं, पण 5.5 मिनिटं झालेली आहेत. चांगलं खेळून काढलेलं आहे. मयूर शक्यतो खोटं बोलतच नाही. आणि आता सुमेध, आणि आता फक्त सिद्ध आणि थोडक्यात वाचलंय. आणि आता बघा सुमेध 1 मिनिटं काढायचं आहे फक्त ही मॅच जिंकवण्यासाठी सुमेधला. आणि कुठला एखादी वावटळ आली तर सुमेध आउट होऊ शकतो. त्याने जर त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ केला तर सुमेधसाठी अशक्य काहीच नाहीये. आणि बाद. आणि मी म्हटलं आणि एखादा शतांश सेकंद काय करू शकतं हे आपण आता पाहिलं. म्हणजे आता सुमेध बाद झालाचा तो क्षण म्हणजे एखादा शतांश सेकंद काय करू शकतो हे आपण नुकता पाहिलं. नाहीतर सुमेधने त्याच्या दर्जाला खेळ केला असता तर त्याने 3 ते 4 मिनिटं सहज काढली असती. पण एव्हरीथिंग फेअर इज लव्ह इन वॉर. त्याप्रमाणे खेळात, युद्धात आणि प्रेमात काही घडू शकतात. त्याचप्रमाणे जेव्हा मैदानामध्ये 2 संघ उतरतात तेव्हा तो फक्त खेळ नसतो, ते एक युद्ध असतं. आणि मग ती चुरस आपल्याला बघायला मिळते आणि ती आत्ताच्या सामन्यातही आपल्याला बघायला मिळाली. म्हणजे क्षणार्धात कलाटणी देणारा हा खेळ.